श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. मकर संक्रांत ही 3 दिवसाची असते. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी ही किंक्रांत असते. तर भोगी या दिवशी म्हणजेच 13 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी भोगी आलेली आहे. आणि भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून मिक्स भाज्या, ज्यामध्ये गाजर, बोरं अशा साधारण 12 पदार्थ मिक्स करून आजच्या दिवशी भोगी साजरी केली जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांत ही पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून या काळाला उत्तरायणही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनांचे संक्रमणही जोडले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप सारे महत्त्व आहे. 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी मकर संक्रांती आहे. तर सकाळी उठून स्त्रियांनी पांढरे तीळ पाण्यामध्ये घालून स्नान करावे, उटणे लावावे. आणि आजच्या दिवशी एकादशीही आलेली आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की एकादश धरली असेल तर तिळगुळ खावे का? तर हेही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिळाने आजच्या दिवशी स्नान करावे. पांढऱ्या तिळाने देवाला अभिषेक करावा आणि काळ्या तिळाने पितरांना आजच्या दिवशी तर्पण करावे. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण हे साधारण मातीचे 10 खण, म्हणजे ज्याला आपण छोटे छोटे बोळके म्हणतो त्यालाच आपण खण म्हटलं जातं. तर बऱ्याच घरामध्ये या खणांची पूजा केली जाते, किंवा काहींच्या घरामध्ये अशी प्रथा आहे की जे काही वाणाचं सामान आहे, ज्याच्यामध्ये बोरं, कणीस, गव्हाच्या ओंब्या, गाजर, हरभरा असे साधारण जेवढे आपले या उत्सवामध्ये किंवा या सीझनमध्ये जेवढे काही शेतात धान्य पिकत असतं, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपलं वाण हे तयार होतं. तर बरेच जण ताटामध्ये हे वाण देवाला अर्पण करतात, तर कोणी खणामध्ये ते अर्पण केलं जातं. तर 5 खण जे आहे, म्हणजे छोटे छोटे बोळके आहे, ते आजच्या दिवशी देवाजवळ एक पाट ठेवून त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवून त्या 5 खणांमध्ये जे काही साहित्य आहे, बोरं, गाजर, तर हे सगळं 5 खणांमध्ये ठेवून त्याची पंचोपचार आपण पूजा करावी. आणि त्याला उघडं न ठेवता आपण झाकून ठेवायचं आहे. सगळ्या देवांना आज तिळगुळ अर्पण करायचा आहे. आजच्या दिवशी तिळगुळाच्या पोळ्या कराव्या, किंवा मग पुरणपोळीचाही नैवेद्य हा देवाला अर्पण करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकादश जरी आपल्याला असली तरी देवाला हा उपवास नसतो. जो काही आपण इथून मागे आपण जो काही नैवेद्य बनवत होतो तोच आपण पुढे चालू ठेवायचा आहे आणि देवाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यानंतर आपण आजच्या दिवशी विठ्ठल रुक्माईची पूजा केली जाते आणि एकादश आलेली आहे. तर आजच्या दिवशी विठुरायाला म्हणजेच भगवान विष्णूंना वाण हे जरूर अर्पण करावे. तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा. त्याचबरोबर रामाला, सीतालाही तुम्ही आजच्या दिवशी वाण हे देऊ शकता. तर 5 वाण आपण घरामध्ये पूजन केलं तर 5 वाणांचं पूजन हे तुळशीला अर्पण करायचं असतं. तर तुळशीची पंचोपचार पूजा करून ते वाण खण जे आहे 5 ते आपण तुळशीजवळ ठेवायचे. आता बरेच जणांचे हे खण 1 किंवा 2ही असतात. हे ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार ज्याने त्याने करावं. तर त्याचबरोबर जे काही खण आपण पूजन केलं जातं, त्यानंतर आजच्या दिवशी कमीत कमी 5 सुवासिनीची ओटी भरावी. आणि आजच्या ज्या मकर संक्रांती ही पिवळा वस्त्र परिधान केलेलं आहे, तर त्यामुळे या संक्रांतीला शक्यतो पिवळ्या वस्तू घालाव्या नको, किंवा
मग पिवळ्या बांगड्या असो किंवा देवाला पिवळी फुलं ही अर्पण शक्यतो करू नये. मग तुम्ही इतर कोणत्याही गोष्टी अर्पण केल्या किंवा आपण साडी ही जी असेल लाल, हिरवी, ज्या कोणत्या रंगाची तुम्हाला घालायची असेल ती घालू शकता. फक्त पिवळा रंग हा आपल्याला घालायचा नाही. आणि जी काही आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे, वाण करायचं आहे, तर ते आपल्याला साधारण दुपारी 3च्या नंतर करायचं आहे. आणि राहू काळ आलेला आहे, तर हा साधारण 12 ते 1:30 वाजेपर्यंत आलेला आहे. म्हणून आपल्याला जी काही पूजा मांडणी करायची आहे, शुभ मुहूर्त आहे, तो 3च्या नंतरच आहे. म्हणजे आपल्याला वाण जे देवाला अर्पण करायचं, पूजा मांडणी करायची आहे, ती सगळी आपल्याला 3च्या नंतर करायची आहे. आणि साधारण आपल्याला पर्यंत ही पूजा आपण करू शकतो. सायंकाळ म्हणजे प्रदोष काळ, तोच म्हणजे आपला 6 ते 6:30 वाजेपर्यंत आपण देवाला वाण हे अर्पण करू शकतो. तर आज एकादश आहे समजा, तर त्या दिवशी मग एकादशीच्या दिवशी आपण फक्त तिळगुळ हा नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घेऊ शकतो. परंतु भाजी पोळी आपल्याला आजच्या दिवशी खाता येत नाही, कारण आपल्याला एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सुटत असतो. तर या दोन्हीही संक्रांतही घडली पाहिजे आणि एकादशही घडली पाहिजे. तर त्यासाठी नैवेद्य म्हणून आजच्या दिवशी तुम्ही तिळगुळ हे खाऊ शकता. आणि देवाला उपवास नसतो, त्यामुळे तुम्ही देवाला भाजी पोळीची जी काही असेल त्याचा नैवेद्य तुम्ही हा दाखवू शकता. तर ही सगळी माहिती झालेली आहे संक्रांतीची. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत. तर 3 दिवसाचा हा काळ असतो. पहिल्या दिवशी होते ती भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी येते ते म्हणजे किंक्रांत. तर किंक्रांतीच्या दिवशी कोणतंही शुभ काम हे केलं जात नाही, कारण सूर्य हा हळूहळू सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा मग उत्तरायण असंही म्हटलं जातं. या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो. या उत्सवात तिळाच्या लाडवांना महत्त्व खूप आहे. त्याचे नैसर्गिक कारणही तसेच आहे. निसर्ग ऋतूनुसार फळे व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत या रोगानुसार वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. रक्तवाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असतो. तिळात स्निग्धता तेच गुण आहे व गुळ हा उष्ण मानला जातो. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते. घरात, शेतात ताजी तीळ आलेली असते, म्हणून या दिवशी तिळगुळ खाण्याला महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.